माघ गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या विघ्नहर देवस्थान ओझर या ठिकाणी गणपती चरणी आज द्राक्षांची भव्य अशी आरस करण्यात आली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी विघ्नहराचं मंदिर बेरंगी फुलांनी व द्राक्षांनी सजवण्यात आलं असून सकाळपासूनच आज गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत। दर्शनासाठी रांगा लागलेल्या सकाळपासून पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी गणपती चरणी नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षाची मोठी आरस केलेली आहे। आपल्या सोबत आहेत विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशजी कवडे। कवडे साहेब, काय सांगाल, आज गणेश जयंती आहे व त्यानिमित्त काय काय नियोजन करण्यात आलेले आहे? आज गणेश जयंती, प्रथमतः सर्व भाविक भक्तांना मी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले गेले। आत्ताच 7:30 वाजता श्रींची आरती झाली आणि आता थोड्या वेळाने साधारण 8:30 वाजता श्री विघ्नहर सभामंडप जो दर्शन हॉल केलेला आहे त्या दर्शन हॉलचं आणि शक्तिभक्ती शिल्पाचं उद्घाटन होणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातले सर्व नेते, शासकीय अधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने येणार आहे आणि त्यांच्या सर्वांच्याच शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यानंतर गणेश जयंतीनिमित्त 10 वाजता आदरणीय हरिभक्तपरायण शेवाळे महाराज यांचं देवजन्माचं कीर्तन होणार आहे। खरं तर आज जी गणेश जयंतीनिमित्त गणपतीला आरस केली आहे त्या आरसेचं काय, सजावटीचं काय महत्त्व आहे? ही सजावट आपण स्पेशल दिवशी करत असतो। संकष्टी चतुर्थीला, अंगारकी चतुर्थीला, यात्रेला ही चतुर्थी, आणि आज पूर्ण बाप्पाला दागिने, आज देवस्थानचे जे दागिने आहेत ते बाप्पाला सर्व घातलेले आहेत। द्राक्षाचा आरस केलेला आहे आणि पूर्ण मंदिराला फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे। खरं तर आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी गणपती मंदिराला मोठं डेकोरेशन करण्यात आलं आहे, द्राक्षाचंही डेकोरेशन करण्यात आलं आहे व या मंदिराचा सभामंडप असेल किंवा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भक्ती शक्ती शिल्पाचंही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे। गणेश जयंतीनिमित्त विघ्नहराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या ठिकाणी लवकरच थोड्या वेळामध्येच राज ठाकरे यांच्या हस्ते या मंदिराच्या सभामंडपाचा व भक्तिशक्ती शिल्पाचा उद्घाटन संपन्न होणार आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, श्री क्षेत्र ओझर।